नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट आणलो। परमनंट वॅकन्सी आहे इंडियन एअरफोर्समध्ये। तर पहा, इंडियन एअरफोर्स जे आहे, इंडियन वायुसेना म्हणतात किंवा भारतीय वायुसेना, यामध्ये परमनंट वॅकन्सी निघालेली आहे। ती खूप चांगली पोस्ट आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। चॅनलला जर पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट जे आहे ते तुमच्या भेटून जातील। तर पहा, यामध्ये कोणते कोणते पोस्ट आहेत तर पहा, सिलेक्शन इन द इंडियन एअरफोर्स इज फेअर अँड ट्रान्सपरंट। यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ वगैरे काही होत नसतो। हे फेअर आणि ट्रान्सपरंट भरती असते। त्यामध्ये पहा, त्यानंतर अँड ऑन मेरिट ओनली, पूर्ण मेरिटपणेच होते। अँड नो स्टेज एनी ब्राइब इज रिक्वायर्ड टू पेड द एनी फॉर सिलेक्शन रिक्वायरमेंट इन एअरफोर्स। द कैंडिडेट शुड नॉट बी प्रे टू अनस्क्रुपुलस प्रेझेंस पॉइझनिंग टू रिक्रुटिंग सिलेक्टिंग एजंट। तुम्हाला कोणाला पैसे वगैरे द्यायचे नाही आहेत, पैसे भरती लागण्यासाठी वगैरे तसले या भरतीमध्ये वगैरे काही होत नाही आहे, असं साध्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा कोणते कोणते आहेत। तर काय करायचं आहे, इंडियन एअरफोर्स इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर मेल इंडियन गोरखा। लक्षात असू द्या, मेल इंडियनसाठीच आहे भरती असणार आहे। सुरुवातीला सगळ्यात अगोदर फिमेलसाठी ही भरती नाही आहे, मेल कॅन्डिडेटसाठीच ही भरती असणार आहे। त्यानंतर पहा, सिलेक्शन इज नॉट फॉर सिलेक्शन कमिशनर ऑफिसर नेव्हिगेशन अँड अग्निवीर। ठीक आहे, त्यानंतर पहा, ॲप्लिकेशन इज रिक्वायर्ड ऑनलाईन प्रकारचं पूर्ण ॲप्लिकेशन असणार आहे। ही ऑफलाईन भरती नाही आहे, ऑनलाईन प्रकारची आहे। ऑनलाईनमध्ये तुम्हाला इंडियन एअरफोर्स ही जे वेबसाईट आहे या ठिकाणी दिलेली आहे, पहा मेन्शन केलेली आहे मी। तुम्हाला जर याचा PDF पाहिजे असेल तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातं। हे पहा, airmanselection.cds.in या वेबसाईटवर तुम्हाला ही माहिती भेटून जाईल। ही वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, पहा या ठिकाणी दिलेलं आहे indian-airmanselection.cdac.in। ठीक आहे, तर पहा त्यानंतर एअर इनटेक पहा, एक्झामिनेशन व्हॅलिड फॉर एअर इनटेक 2026। त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन, तुम्हाला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही असणार आहे 11 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत। ठीक आहे, 11 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। 31 जुलै हे तुमचं शेवटचं दिनांक असणार आहे फॉर्म भरण्यासाठी। आणखीन बराच वेळ आहे, ज्यांनी भरले नाहीत त्यांनी फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर। त्यानंतर फॉर्म कोण कोण भरू शकतं, त्यानंतर पहा फॉर्म कोण कोण भरू शकतं, तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे मेडिकल असिस्टंट ट्रेड ही एक वॅकन्सी पोस्ट आहे। त्यानंतर मेडिकल असिस्टंट ट्रेड ही एक आहे। दोन्ही सेम नावाचे आहेत, पण यामध्ये वेगळं आहे। पहा, मेडिकल असिस्टंट ट्रेड फॉर 12वीसाठी आहे आणि हे एक आहे फॉर डिप्लोमा इन BSc इन फार्मसी। पहा, लक्षात असू द्या, इन BSc इन डिप्लोमा इन BSc इन फार्मसी। तर पहा, अनमॅरिड कॅन्डिडेट 2 जुलै 2002 ते 2 जुलै 2007 डेट इन्क्लुजन असली पाहिजे। त्यामध्ये हे डेट दिलेले आहे तुमचं, या डेटचं एज क्रायटेरियाचं। ठीक आहे, तर पहा यामध्ये तुम्ही हे 2 पोस्ट आहेत, तर 12वीवाले कोणी पण भरू शकता। ज्यांचं 12वी झाले आणि ज्यांचं फार्मसी झाले त्यांनी पण भरू शकतात। ठीक आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, एज लिमिट काय असणार आहे, हे एक महत्त्वाचा पॉईंट असतो। इन केस कॅन्डिडेट क्लिअर ऑल द स्टेज ऑफ सिलेक्शन प्रोसेस देन एज अप्पर लिमिट इज डेट एनरोलमेंट शुड बी 21 इयर फॉर कॅन्डिडेट 12वी नंतर आणि 12वीसाठी आणि फार्मसीसाठी 24 वर्ष। ठीक आहे, लक्षात असू द्या, हे एज क्रायटेरिया आहे। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन 12वीवाल्यांसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये तुमची 12वी होणं गरजेचं आहे। त्यानंतर फार्मसीवाल्यांसाठी BC इन फार्मसी तुम्ही 50% पास होणं गरजेचं आहे। 2 हे पोस्ट आहेत, दोन्हीचे वेगवेगळे एज्युकेशन क्रायटेरिया आहेत, दोन्ही पण पाहून घ्या। त्यानंतर तुमचं काही मॅन्डेटरी मेडिकल टेस्ट होतील, त्यामध्ये तुमचं वेट टेस्ट होईल। त्यानंतर चेस्ट सर्कम्फरन्स, त्यानंतर कॅन्डिडेट शुड बी ऐकता वगैरे आलं पाहिजे, हेल्दी गम्स वगैरे पाहिजे। त्यानंतर हाईट आणि व्हिज्युअल स्टँडर्ड, तुमची डोळ्याची तपासणी वगैरे ते व्यवस्थित तुमची त्या ठिकाणी केली जाणार आहे। तर अशा प्रकारचं बॉडीवर टॅटू वगैरे काही नसला पाहिजे, हे एक लक्षाचं पॉईंट आहे महत्त्वाचा, तो पण पॉईंट पाहून घ्या। त्यानंतर इकडले काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घेऊ। मार्किंग पॅटर्न वगैरे काय असणार आहे, पहा यामध्ये फेजमध्ये टेस्ट होणार आहे तुमची, ऑनलाईन टेस्ट असेल पूर्णपणे, टेन्युअर ट्रेनिंग वगैरे। जर तुमची निवड झाली तर त्यामध्ये तुमचे ट्रेनिंग पण होऊन, त्या ट्रेनिंगमध्ये तुमचं पूर्ण तुम्हाला शिकवण्यात येईल काय काय असेल प्रोसेस। आणि पगारीचं पहा या ठिकाणी मेन्शन केलेलं पे आणि अलाउन्सेस ड्युरिंग द तुमचे ट्रेनिंग जेव्हा असेल त्या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये तुम्हाला 14,600 हे स्टायपंड भेटलं जाणार आहे। ट्रेनिंग स्टार्टेड गो एनरोलमेंट ऑन द, त्यामध्ये तुम्हाला मिलिटरी सर्व्हिसेसचा भत्ता भेटेल, तो आहे 26,900 आणि हा 14,600 अशा प्रकारचा। ठीक आहे, त्यानंतर तुमचं ट्रेनिंग कंप्लीट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगार चालू होईल। ठीक आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचे भत्ते वगैरे शासकीय जे असतात ते सर्व तुम्हाला लागू असतील, भत्ते वगैरे जे काय असतात ते।
त्यानंतर पहा परीक्षा कशा प्रकारची असणार आहे, तर परीक्षा ही 45 मिनिटाची असेल. तुमची एक्झाम जी आहे हे 45 मिनिटची असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश, त्यानंतर CBSE सिलेबस, रिजनिंग आणि जनरल अवेअरनेस ह्या प्रकारचे तुम्हाला सिलेबस पॅटर्न असेल. आणि एक्झाम कशा असेल, तुम्हाला 1 मार्क फॉर एव्हरी करेक्ट आन्सर, त्यानंतर मार्क फॉर अटेम्प्टेड 0 क्वेश्चन, जे क्वेश्चन अटेम्प्ट केले नाही त्याला 0 मार्क असतील. 0.5 फॉर इच रॉंग आन्सर. तुमचं ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, लक्षात असू द्या. 0.25 मार्क्स शल बी डिडक्टेड फॉर द इच रॉंग आन्सर. ठीक आहे, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग आहे एकंदरीमध्ये. त्यानंतर पहा हाऊ टू अप्लाय एक महत्त्वाचा यामध्ये आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा कसा आहे. सुरुवातीला पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. ही वेबसाईट आहे पहा, वेबसाईट ऑलरेडी सांगितलेली आहे. earmanselection.cdac.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पूर्ण ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. 12वी प्लस फार्मसी ह्या 2 जागा निघालेल्या आहेत, फार्मसी आणि 12वी. ठीक आहे, त्यामध्ये पहा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं फार्मसीचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वी पास तुम्ही सायन्समध्ये असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश हे सब्जेक्ट पास असणं गरजेचं आहे. आणि जे दोन्ही पण हे 50% तुम्ही क्लिअर असणं गरजेचं आहे. BSc पण तुमची 50% ॲग्रिगेट असणं गरजेचं आहे. BSc फार्मसी जे दिलेलं आहे, बी फार्म वगैरे, त्यामध्ये तुम्हाला 50% ॲग्रिगेट. त्यामध्ये डिप्लोमा पण सांगितलेला आहे, डिप्लोमा किंवा बी फार्मसी दोन्ही पण फॉर्म भरू शकता, लक्षात असू द्या, डिप्लोमा आणि बी फॉर्मवाले. त्यानंतर पहा कॅन्डिडेट डॉक्युमेंट जे साईज यामध्ये दिलेले डॉक्युमेंट वगैरे सर्व व्यवस्थित. आणि फीस दिलेली आहे तुम्हाला, एक्झाम फीस असणार आहे हे 550 रुपये. ठीक आहे, तर अशा प्रकारची पूर्ण माहिती आहे. जर कोणाला समजली नसेल तर परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो. इंडियन एअरफोर्समध्ये ही वॅकन्सी असणार आहे पूर्णपणे. त्यामध्ये परमनंट वॅकन्सी, सॅलरी पूर्ण ही शासनाची जे पेमेंट असतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तशा प्रकारे यामध्ये तुम्हाला सॅलरी पडणार आहे. 31 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, 31 जुलै तुम्हाला संध्याकाळपर्यंत फॉर्म भरता येतं. फॉर्म चालू झालेले तर 11 जुलैपासून. आणि वेबसाईट आहे यामध्ये earmanselection.cdac.in या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला हा PDF पाहिजे असेल तर हा PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर भेटतो. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूबच्या दिलेली आहे, तिथून जॉईन होऊन तुम्ही हा PDF घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 12वी पासवाले विद्यार्थी ज्यांचं सायन्स झालेलं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या सब्जेक्टमध्ये, हे 12वी फॉर्म 12वीवाले भरू शकतात. एका पदासाठी ज्याचं नाव आहे ट्रेड्समन, मेडिकल असिस्टंट ट्रेड, जे 12वीसाठी आहे. त्यानंतर दुसरं पदवी आहे जी मेडिकल असिस्टंट ट्रेड, ज्यासाठी फार्मसीवाल्यांचं जे मान्यता भरू शकतात, ज्यांचं D फार्मसी, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन बी फार्मसी झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला 550 रुपये फीस असणार आहे, जी की तुम्ही ऑनलाईन पूर्णपणे भरायचं. त्यामध्ये तुम्हाला टेस्ट असेल, टेस्टमध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट असेल, निगेटिव्ह मार्किंगचे असेल, 45 तुम्हाला मिनटं दिले जातील आणि एका क्वेश्चनला 1 मार्क असेल तुमचा. ठीक आहे, जर तुम्ही टेस्ट ही पास झाली तर तुमची फिजिकल टेस्ट होईल, त्यामध्ये तुमचं व्यवस्थित सगळं असेल, मेडिकल फिट, तर तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जवळपास 26 आणि 14,000 असे दोन्ही वेगवेगळे भेटतात. त्यानंतर तुमचं हे ट्रेनिंग संपल्यानंतर पेमेंट, जे ॲक्च्युअल पेमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, ती चालू होईल. ठीक आहे, त्यामध्ये सर्व भत्ते वगैरे लागू होतील. अशा प्रकारची माहिती आहे, शॉर्ट अँड स्वीटमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आवडली असेल तर नक्की फॉर्म भरा आणि भरतीला द्यायला विसरू नका. खूप चांगली संधी आहे, जी कोणी फॉर्म भरण्याची इच्छुक आहे त्यासाठी. पहा, मेडिकल एक्झामिनेशनमध्ये एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं की मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुमचे सर्व टेस्ट केले जातात. त्यामध्ये तुमचं ब्लड, हिमोग्लोबिन, युरिन, बायोकेमिस्ट्री, ब्लड शुगर, फास्टिंग, पोस्टप्रांडियल, सीरम कोलेस्ट्रॉल, RFT, सीरम युरिया, LFT, लिव्हर फंक्शन टेस्ट, त्यामध्ये बिलरुबिन, रेडिओग्राफ, चेस्ट, PA व्ह्यूमध्ये ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम केला जातो. त्याने इतर दुसरे काही इन्व्हेस्टिगेशन असले तर ते पण केले जातं. एवढ्या प्रकारचे टेस्ट केले जातात, तेव्हाच तुमचं सगळं नील असेल तर तुम्हाला घेतलं जातं. ठीक आहे, जर ऑलरेडी तुम्हाला काही जर यामध्ये तर असेल काही आजार वगैरे तर तुम्ही याच्यामध्ये जाऊच नका, कारण हे तुम्हाला नंतर रिजेक्ट होण्यापेक्षा आताच न केलेलं बरं. जर कोणी सगळं व्यवस्थित फिट असेल तर नक्की फॉर्म भरा आणि इंडियन वायुसेवेमध्ये जॉब करण्याची इच्छा पूर्ण करा. खूप चांगली संधी आहे. धन्यवाद मित्रांनो. आवडलं तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.